नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण भेंडी पिकासाठी खत सोडण्यासाठी घेतलेला आहे कॅल्शियम नायट्रेट। तसं तर आपण कॅल्शियम नायट्रेट ही भेंडी वाकडी होऊ नये, मालाला शायनिंग राहावी याच्यासाठी सोडत असतो। पण आपण कॅल्शियम नायट्रेट हे आज थोड्याशा वेगळ्या कारणासाठी घेणार आहोत, जे की भेंडी वाकडी होऊ नये याच्यासाठी तर फायदा होणारच आहे। त्याचबरोबर आपल्या भेंडी पिकावर आलेला आहे व्हायरस, त्याच्यासाठी आपण कॉम्बिनेशनमध्ये कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि मॅग्नेशियम अशी तिन्ही एकत्र करून आपण हे ड्रीपद्वारे सोडणार आहोत। तर आपण हे कॅल्शियम नायट्रेट त्या बकेटमध्ये टाकून घेतलेलं आहे, की मॅग्नेशियम हे या बकेटमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही बॅलरमध्ये पण टाकू शकता, असं नाही की असंच टाका म्हणून आपण बॅलरचा वापर करीत नाही। याचं आपण डायरेक्टच फवाऱ्यामध्ये पाणी करून घेतो पाणी, आणि 5 पंप अर्धा एकरला सोडतो। तसं तर कॅल्शियम बोरॉनचं प्रमाण हे एकरी 5 किलो आहे, पण आपण ह्यावेळेस एकरी 10 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे। व्हायरससाठी आपल्या पिकावर व्हायरसचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळं भेंडी पिकाचा माल हे थोडासा खराब व्हायला लागलेला आहे, पिवळा वाकडा। त्याच्यासाठी आपण हे प्रमाण वाढवलेलं आहे। आपण हे प्रमाणे पहिल्यांदाच वाढवत आहोत। त्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला टाकण्यात येईल की त्याचा कितीपत फायदा एवढं प्रमाण सोडल्याच्या नंतर होतो। ते यात बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचं ढवळून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचं पूर्ण पाणी होत नाही तोपर्यंत ते ढवळून घ्यायचं। ते आपण ठिबक हे चॉक ऑफ होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खतं सोडित असताना पूर्णपणे विरघळत येण्याची खात्री झाल्याच्या नंतरच फवाऱ्यात टाकावे। त्यानंतर राहिलेलं बोरॉन बघू शकता, आपण बोरॉन टाकणार आहोत। मॅग्नेशियमच्या बकेटमध्ये आपण बोरॉन टाकण्याचं काम केले, जेणेकरून पूर्णपणे विरघळवून घेऊनच त्याच्यानंतर ड्रीपद्वारे सोडा। बघू शकता अशा प्रकारचे सोडलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट